हे आमचं दीपोत्सवाचं 13वं पर्व आहे। मागील 13 वर्ष आम्ही हे करतो। 13 वर्षात आम्ही विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना उद्घाटन प्रसंगी बोलवलेलं आहे। अगदी सचिन तेंडुलकर देखील इथे येऊन गेलेले आहेत। आमच्या आशा भोसले ताई येऊन गेलेले आहेत। मागच्या वर्षी अजय देवगण आलेले आहेत। मराठी सिनेक्षेत्रातली लोक तर भरपूर सगळे कलाकार येऊन गेलेले आहेत। बऱ्याचशा वेळेला मोठमोठे डॉक्टर्स किंवा आमच्या ह्याचे BMCचे कर्मचारी, महानगरपालिके अनेक क्षेत्रातले अनेक लोक इथे येऊन गेलेले आहेत। त्याचाच एक धागा पकडून भाग पकडून अगदी राजकीय क्षेत्रातलेही येऊन गेलेले आहेत। त्याचाच एक भाग पकडून त्या धागा पकडून समजा ह्या वर्षी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी येत आहेत, त्यामुळे हा देखील आनंदाचा एक योग आहे। परंतु हे दोन बंधू येण्याचे एक वेगळे राजकीय संकेत आणि अर्थ काढले जातात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तोंडावर असताना। हे बघा, इतर वेळेला ते दोन बंधू जेव्हा भेटतात तेव्हा राजकीय तर्कवितर्क होणं साहजिक आहे, पण दीपोत्सवाच्या वेळेला जर राज ठाकरे साहेब त्यांना निमंत्रण देतात उद्धवजींना आणि उद्धवजी येत आहेत, तर मला वाटतं की दीपोत्सव हा आनंदाचा सण आहे। त्याच्यामध्ये आपण एकमेकांना भेटीगाठी करत असतो, शुभेच्छा देत असतो, गोडधोड खाऊ घालत असतो। त्यामुळे मला वाटतं की त्या दिवशी कोणतीही राजकीय चर्चा होईल असं मला वाटत नाही। दिवाळी हा प्रकाशाचा तेजाचा सण मानला जातो आणि अशा वेळेला तेजाची दीपमाळ आणि विजयाची दीपमाळ लावली जाणार का ठाकरे बंधूंकडून? उद्धव साहेब इथे आमच्या दीपोत्सवाची दीपमाळ लावायला येत आहेत। तर राहिला ना निवडणुकीच्या राजकारणाचा विषय, ते दोघं बंधू समर्थ आहेत, योग्य वेळेला योग्य निर्णय घोषित करतील। आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे तसं झालं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाची दीपमाळ नक्कीच पेटली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।